करू का सुरू? नामे नाही अनताव नामापाशी नित्य समाधाव नाम प्रभ्रा सोयोमेव नाम विनो सौभाग्य. कारण या ठिकाणी नाम हे असणार त्या ठिकाणी पूर्णपणे जो घेतो तो भाग्यवंत म्हणायला हरकत नाही. या ओवीतून नाथांनी वर्णन केलेलं सौभाग्यवंत. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. ठीक आहे ना. देवाचं चिंतन हे सगळ्यात त्या ठिकाणी श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. कारण नाम हेच परब्रह्म आहे. देव कोण आहे? मूर्तीत देव आहे का? कारण सगळ्यात श्रेष्ठ असणार त्या ठिकाणी सगळ्यात मोठी भक्ती फक्त नामस्मरण आहे. त्याचं कारण काय? नामामध्ये देव आहे. तुम्ही म्हणता मग मूर्त्या बसवायची काय गरज आहे? अहो आपलं मन एका जागेवर स्थिर राहत नाही म्हणून मूर्तीकडे तरी मन एकाग्र व्हावं म्हणून मूर्ती बसवायची आहे. आपलं मन जर इतकं इमानदार असतं तर एवढा खर्च करून मंदिरं बांधायची गरज पडली नसती. ठीक आहे. आपलं मन इमानदार नाही म्हणून ते असणारं या ठिकाणी नियोजन करावं लागलं मंदिराचं. म्हणून त्या ठिकाणी असणारं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ असणारं त्या ठिकाणी साधन आहे. नाम हेच असणारं त्या ठिकाणी देव आहे, परब्रह्म आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. नामाचा तन्याचा मुडा नाम प्रवाचा हुंडा प्रनामाची पुरा नाचे गणगणा स्वानंदे. नव्या ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलंय की भगवान परमात्म्याचं स्वरूप हे चैतन्य आहे. ठीक आहे ना. आणि चैतन्य म्हणजेच नाम आहे. आणि ग्रंथकर्ते म्हणतात की नाम हेच भगवान परमात्म्याचं एक स्वरूप आहे. नाम हेच सगळ्यात असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे श्रेष्ठ आहे. आणि जो नामामध्ये त्या ठिकाणी तल्लीन होतो ना त्याच्या समोर देव नाचतो स्वानंदामध्ये. ठीक आहे नाही. जो नामस्मरण करणारा साधक आहे त्याच्या सानिध्यात कोण असतो? देव असतो. देव. आणि देव असणारा त्या ठिकाणी आनंदामध्ये नृत्य करतो. हे का नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. फक्त नामदेवाच्या बरं का, तुमच्या आमच्या नाही. त्याचं कारण आहे महाराज, आम्हाला फक्त जगाला सांगता येतं, ऐकण्याचा स्वभाव आमचा नाही. आमच्या नामदेवाचा विचार करा. ज्ञानराज माऊलीच्या प्रवचनाला नामदेव महाराज अखंड बसायचे. पण आमचं असं आहे, दुसऱ्याचं म्हणल्यावर आम्हाला ऐकायला नको, आमचं लोकांनी ऐकलं पाहिजे. ठीक आहे नाही. मी म्हणतो रामायणात सध्यात असणारा थोडं तारखा घ्यायला चालू कराव्यात. ज्याचा ज्याचा नंबर वाचक सूचकाचा आहे त्या दिवशीचा त्यांचा टाइम द्यायचा. त्या टाइमाला येऊन त्यांनी सेवा करून जायचं. असं जर केलं तर अर्धे वाचक सूचक रोजची रोज येणार नाहीत. ज्याचा फक्त नंबर आहे सांगण्या वाचण्याचा तेच येतील, पुन्हा बाकीचे येणार नाहीत. कारण आपल्याला तिथं काही सांगायची सेवा नाही. मग आपण कशाला जायचंय? ऐकायचा छंद ह्याला नसतो. मी खरं सांगतो, कारण त्या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही असणारी श्रवण भक्ती आहे. मी खोटं नाही सांगत. भावार्थ रामायणाचा पुरावा सांगतो. या भावार्थ रामायणामध्ये 7 दरवाजाचं उल्लंघन केल्याच्या नंतर देवाचं दर्शन दाखवलेलं आहे. कधी दाखवलंय? ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी वनवासाला जाणार आहेत, त्याला सुमंत नावाच्या प्रधानाला राजा दशरथाने प्रभू रामचंद्रजीकडे पाठवलं. त्यावेळेस तिथं उभे आलेत बघा. भावार्थ हे राजभवन प्रथम दारवंटा श्रवण, दुजे ते ज्ञान नित्य नित्य ज्ञान ते तिजे, चौथा दारवंटा मनन, पाचवे निधी ध्यासन, 6वा वैराग्य पूर्ण आणि 7वा ज्ञान साक्षात्कार. हे का नाही? 7वं काय? साक्षात्काराचं असणारं त्या ठिकाणी द्वार आहे. आणि अशा द्वाराचं उल्लंघन केल्याच्या नंतर देवाचं दर्शन आहे. आणि पहिल्याच दारात बसायला तयार नाहीत. आणि 7वं दार कधी सापडेल? सापडेल का? नाही सापडणार महाराज. म्हणून त्या ठिकाणी असणारं सगळ्यात श्रेष्ठ असणारं नामच आहे. हे असणारं नाथांना फक्त पटवून द्यायचंय आणि ते असणाऱ्या या ठिकाणी वर्णन करताय. श्री राम नाम स्मरण ते भूषणाचे निज भूषण आहे वपन नामे पावन श्री शूद्र. ग्रंथकर्ते नाथांनी इथं सांगितले, एखादी स्त्री जर त्या ठिकाणी असणारं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असेल तर ती नामस्मरण करणाऱ्या स्त्रीनं अलंकार एक परिधान केलेला आहे. कोणता अलंकार आहे? तो सौभाग्याचा अलंकार आहे. सौभाग्याच्या अलंकाराला देखील ज्याच्यामुळे किंमत आहे ते म्हणजे नाम आहे.
सौभाग्याच्या लेण्याचेही लेणे, ठीक आहे ना. आणि ते असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे याच्याही पुढे त्या ठिकाणी सांगतात की जे असणारं त्या ठिकाणी अशी अवस्था त्या ठिकाणी होते आणि जो असणारा स्त्रियाचं भूषण तर होईलच होईल याच्यात नवल नाही. ग्रंथकर्ते या ठिकाणी दुसरी शंका इथं संपून टाकतात की जे असणारं त्या ठिकाणी कोणीही असू द्या, शूद्र यातीतील जरी असेल, ठीक आहे, न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई, हे का नाही, कुठल्याही प्रकारच्या जातीचा संबंध नाही, कुठल्या असणाऱ्या या ठिकाणी धर्माचा संबंध नाही, हे का नाही. कारण देवाचं ब्रीदच असं आहे महाराज की जो त्यांना शरण जातो तो जीव त्या ठिकाणी उद्धरून जातो. असं कार्य करणार आहे ना. श्री सरे कृष्ण म्हणे पुरुषागळ सरे नाम स्मरणा ते तुटलिया रांडापणी काल कर्णानी करारी. ग्रंथकर्ते नाथ महाराज पुन्हा याच्याही पुढे जाऊन असणार इतकं बंधन घालतात महाराज. सौभाग्य असणारी जिचं आहे जी आयव स्त्री, तिला जर ओळखायचं असेल तर कसं ओळखावं. तिच्या गळ्यामध्ये गळसरी असते म्हणजे मंगळसूत्र असतं, म्हणजे ती सौभाग्यवती आहे, तिला कुणीतरी मालक आहे, हे का नाही. मग पुरुषाला कसं ओळखावं तो सौभाग्यवान आहे का, तर याचं कारण नाथ महाराज सांगतात ज्याच्या मुखामध्ये राम नामाचं स्मरण आहे तो सौभाग्यवंत आहे, हे का नाही. ज्याच्या मुखात नाम नाही तो अति असणारी त्या ठिकाणी जिला पती नाही अशी स्त्री जशी राहते तसा तो पुरुष आहे, हे का नाही. म्हणजे त्याला वैधव्य आलेलं आहे अशी अवस्था त्या ठिकाणी. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय नाम आहे आणि ते नामचिंतन त्या ठिकाणी साधकानं केलं पाहिजे असं या ठिकाणी नाथांनी वर्णन केलं. सीतेशी श्रीराम स्वधर्म सीतेशी श्रीराम नित्य कर्म सीतेशी व्रतार श्रीराम राम प्रभा सीतेशी. कारण सीता जी आहे त्या सीतेचा जर विचार केला तर सीता ही असणारा धर्म कोणाला मानते तर राम नामाच्या स्मरणालाच मानते. धर्म दुसरा त्या ठिकाणी ती मानत नाही. राम नामाचं तिचं कर्म आहे, ठीक आहे. नाही कुठल्या प्रकारचं असणारं त्या ठिकाणी दुसरं असणारं त्या ठिकाणी काही करत नाही. कर्म म्हणजे रामासाठी, धर्म रामासाठी, आपण जे जगतो ते रामासाठी, दुसरं त्या ठिकाणी असणारं कुठल्याही प्रकारचं असणारं त्या ठिकाणी काही नाही. म्हणून त्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवी अखंड श्रीराम जय राम जय जय राम